नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ग्राहकांनी आपल्या न्याय हक्कासाठी सदैव सतर्क राहणं काळाची गरज. ॲडव्होकेट राजशेखर मलुष्टे यांचं प्रतिपादन. भाटी येथे उभारण्यात आलेल्या महिला बचत गटातील काही विक्री स्टॉलची करण्यात आली तोडफोड. महिला संतप्त. आणि पावस येथील स्वामी स्वरूपानंदांचा वार्षिक जन्मोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात झाला संपन्न. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. RK फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम. गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारं RK फर्निचर. नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन. सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्डरोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध. मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त RK फर्निचर मध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता RK फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी. संपर्क 02352 22 81 12 आणि 94 23 29 00 49. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. ग्राहकांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी सदैव सतर्क राहणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन लॉ कॉलेजचे प्राचार्य ॲडव्होकेट राजशेखर मलुष्टे यांनी केलं आहे. हे सगळं चालू असताना 1944 ते 1947 या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची जी स्थापना झाली त्याच वेळेला मानवी अधिकार हा मानवी अधिकार म्हणून काहीतरी एक प्रकार आहे आणि मानवाला माणसासारखं जगण्याचा अधिकार असला पाहिजे. तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही प्रदेशाचा असो, कुठल्याही राष्ट्राचा असो, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. आणि माणूस म्हणून जगण्याचा त्याचा जो अधिकार आहे त्याच्या विरुद्ध जे काही घडेल राष्ट्रीय स्तरावर असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल, त्याला बंदी घातली पाहिजे. आणि माणसाचे माणूस म्हणून जगण्याचे अधिकार म्हणजेच मानवी हक्क हे सगळ्यात सर्वोच्च असले पाहिजेत. राष्ट्रीय ग्राहक दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दीप प्रज्वलित करून आणि उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीकृष्ण फड, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, कार्यवाह नंदकुमार जोशी आदी अधिकारी आणि ग्राहक उपस्थित होते. ग्राहक मंचाचे न्यायाधीश अशफाक नाईक यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. हा सामान्य माणसासाठी खूप इझी बनवलेला आहे. या कोर्टामध्ये जाणार तुम्हाला वकील पाहिजे असं काही नाही. तुम्ही स्वतः देखील त्या मंचामध्ये येऊन तुमची तक्रार घालू शकता. वकील नसेल तरी चालतं. तुमची स्वतःची तक्रार तुम्ही चालवू शकता. आमच्यासमोर तुमच्या स्वतःची मांडणी तुम्ही घालू शकता. त्याप्रमाणे तुमचा जो कोण ऑपोजिट पार्टीचा त्याला आम्ही बोलवून घेतो. कोर्टाप्रमाणे चालतं पण अगदी तुम्ही स्वतःहूनही चालू शकता आणि तुम्हाला तुमची बाजू चांगल्या प्रकारे मांडता येते. बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या कायद्याच्या क्लिष्ट याच्यामध्ये आलेल्या असतात. त्याच्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण वकिलाचा सल्ला आणि वकिलाची मदत घ्यावी लागते. पण ह्या मंचामध्ये वकील मला मदत करू शकतात. पण असं काही नाही की ज्याला जमत नाही किंवा किरकोळ गोष्ट आहे त्यासाठी तक्रार करायची असेल तर त्यासाठी वकिलाची फी वगैरे जमत असेल तर तुम्ही स्वतः देखील येऊन माहिती घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या तक्रारीचं निवारण करून घेऊ शकता. भाटे येथील महिला बचत गटाने विक्रीसाठी लावलेले स्टॉल काही जणांनी तोडून टाकले असल्यानं येथील महिला संतप्त झाल्या होत्या. आणि उद्ध्वस्त करून जातोय रात्रीचं भिंगा मस्ती करून.
आणि हे जे केलं आहे हे पप्पू सावंतने पराग भाटकरने हे केलं नव्हतं की फोन लावलं त्याला. हे कोणी केलं तर त्याने सांगितलं मी केलं म्हणून. पप्पू सावंतने सांगितलं मी केलं हे. आम्ही आज आमचा 7वा दिवस आहे. आम्हाला हे सरकारकडून DID करून आज सरकार बचत गटासाठी आम्हाला व्यवसाय करण्यासाठी हे स्टॉल लावून दिले. त्याच्यापैकी आमचा पण सगळ्या महिलांचा हे स्टॉल इथे चालू आहे. पण काल रात्री त्यांनी आपली माणसं पप्पू सावंतने आपली माणसं पाठवून हे नुकसान सगळं केलं आहे. त्याची आम्हाला भरपाई पाहिजे आणि सगळ्या बचत गटांच्या महिलांचं सगळं नुकसान गेलं आहे. जी चोरी झाली आहे ते आज कोण देणार आणि तो आता माणूस इथे यायला पण कबूल नाही आहे. एक मिनिट मॅडम, रात्री त्याने हा प्रकार घडवला. आज सकाळपासून 10 वाजल्यापासून महिला इथे आपापल्या स्टॉलवर सक्षम आहेत. आज एकही कस्टमर कोण फिरायला तयार नाही. हा प्रकार घडल्यामुळे आम्ही किती नुकसानीत आहोत. आमच्या उरला सुरला आज आम्हाला शेवटचा दिवस आहे. आम्हाला काहीतरी आमच्या मनामध्ये काहीतरी बरेचशा अपेक्षा आहेत आणि मग त्या आमच्या अपेक्षा कशा होणार. शासनाकडून दरवर्षी गणपतीपुळे आणि भाटे येथे सरसच्या माध्यमातून महिला बचत गटांचे विक्री स्टॉल उभारले जातात आणि त्या माध्यमातून महिलांनी तयार केलेला माल विकला जातो. भाटे येथे उभारण्यात आलेल्या स्टॉलपैकी काही स्टॉल तोडण्यात आले असून ती तोडफोड तेथील हॉटेल व्यवस्थापनाने केली असल्याचा आरोप भाटे ग्रामपंचायतीचे सदस्य जावेद होडेकर यांनी केली आहे. आज जे आपल्या भाटे बीचवर DRD मधून जे बचत गटासाठी जे फूड स्टॉल काढलेले होते आणि त्या फूड स्टॉल बचत गटांना म्हणजे दिलेले होते की महिला सक्षमतासाठी आज बचत गट जे काढून दिलेले होते स्टॉल टाकून दिलेले होते. तर महिला कुठेतरी सक्षम झाली पाहिजे आणि त्याला रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगाराची संधी म्हणून आम्ही हे बचत गटाच्या माध्यमातून त्याला स्टॉल काढलेले होते आणि त्या स्टॉलचे आज नासधूस ही तोडफोड ही रत्नसागरचे जे पप्पू सावंत होते ते 15-20 माणसाला घेऊन आले, मुलांना घेऊन येऊन ती तोडफोड केली रात्री 2 वाजता आणि ती तोडफोड केल्यामुळे आज त्या बचत गटाला काही म्हणजे आज काम करता आला नाही आणि तो स्टॉल कंप्लीट नादुरुस्त झालेला आहे, तोडफोड झालेली आहे आणि त्या स्टॉलमध्ये आज काही कुठलाही धंदा नाही झाला, त्यांची लॉस झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची एक तक्रार आहे की आमचा लॉस जर भरून नाही मिळाला तर आम्हीही त्यांचा रत्नसागरचाही आम्ही त्याचीही तोडफोड करू अशी महिलांची जी मागणी आहे. त्याच्यासाठी शासनाने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्या रत्नसागर हॉटेलवर कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं रत्नागिरीतील पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचा 114वा जन्मोत्सव सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. ते 6 दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सवासाठी रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या भागातील भाविक दिंडी आणि पालखीसह सहभागी झाले होते.
स्वामींचा 114वा जन्मोत्सव सोहळा तिथीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला। यामध्ये काकड आरती, समृद्धी पूजा, अर्चा, कीर्तन यासारखे कार्यक्रम पार पडले। स्वामी स्वरूपानंदांच्या उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचा बक्षीस वितरण सोहळा यावेळी पार पडला। हा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली होती। दरम्यान स्वामींच्या जीवनावर आधारित गीत स्वरूपानंदाचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला। रत्नागिरी नगर परिषदेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत वैयक्तिक शौचालय जनजागृती कार्यक्रमाचं मराठी शाळेत आयोजन केलं होतं। या सगळ्यांचा मी प्रथम सांगून देखील आपण घेतलेली आहे मीटिंग इथे। कोणाची असे कागदपत्रांमुळे अडचण झालेली आहे का? नगराध्यक्ष राहुल पंडित आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केलं। ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नाहीये आणि ज्यांना वैयक्तिक शौचालयाचं अनुदान पाहिजे अशा लोकांना नगरपालिकेमार्फत जे अनुदान दिले जातं त्याची कागदपत्रांच्या अभावी काही अडचण झालेली आहे का? कुणी वैयक्तिक शौचालय नगरपालिकेचं अनुदान मी पुढचं विचारतो, याच्यापैकी किती जणांनी शौचालय वैयक्तिक अनुदान घेऊन बांधलेलं आहे? हे सर्व कधी होऊ शकतं तर तुम्ही या बाबतीत या अबंधारी मुक्त होण्याच्या दृष्टीने जर सहकार्य केलं तरच होऊ शकतं, नाहीतर कुठलीही योजना कार्यान्वित होणार नाही। लक्षात ठेवून घ्या, आपल्या सगळ्या पुढच्या ज्या डेव्हलपमेंट ज्या आहेत आपल्या वॉर्डच्या दृष्टीने आपल्या आजूबाजूच्या एरियाच्या दृष्टीने ज्या डेव्हलपमेंट करायच्या आहेत त्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आता साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही ज्या विषयासाठी नगरपालिका तुमच्या समोर आलेली आहे तर ती योजना सगळी 100% यशस्वी होणं महत्त्वाचं आहे। या प्रसंगी प्रमुख ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।
राष्ट्रीय काँग्रेसच्या 131व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शहराध्यक्ष राकेश चव्हाण यांच्या उपस्थितीत शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं. मी काँग्रेस पक्षाकडून आलो. तुला काय वाटतं बाळा? ये ना इकडे घे. रवी यायचं आहे बाबा. रवी याप्रसंगी संध्या कोसुमकर, रुपाली सावंत, अमीर नाईक, रवी खेडेकर, ॲडव्होकेट अश्विनी आगाशे, रजनी पेजे, संकेत चवंडे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर आणि पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर क्रीडा ज्योतीचं आगमन होईल. क्रीडा ज्योतीचं यानंतर आगमन होईल. मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य देण्यात तिचा मोलाचा वाटा होता. संपूर्ण कोकणातून निवड झालेली एकमेव खेळाडू ऐश्वर्या सावंत, त्याचवेळी श्रद्धा लाड, धन्यवाद. अमरावती काय ना आता इथे पाहिजे नॅशनलसाठी पूर्ण महाराष्ट्र. आठ दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये 14 वर्षांखालील मुलांच्या 10 संघांनी भाग घेतला होता. क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना स्पर्धेची माहिती दिली. ज्या ठिकाणी आजपर्यंत 5-4 रणजी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या आणि त्यातून रॉबिन उत्थप्पासारखा खेळाडू या ठिकाणी खेळलेला आहे. श्रीकांत मुंडे आमच्याकडे 9-10 मध्ये अंडर 19ला या ठिकाणी खेळलेला आहे. असं हे मैदान आहे आणि अशा या मैदानावरती प्रत्येक विभागातून 16 विद्यार्थी आणि 1 टीम मॅनेजर असे एकूण 128 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर आपली सिलेक्शन ट्रायल होणार आहेत 28 तारखेला. त्यासाठी प्रत्येक विभागातून 5 याप्रमाणे 40 खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर आपलं भाग्य असं आहे की एवढ्या चांगल्या मैदानामध्ये टर्फ विकेटवर खेळायला मिळतं आहे. तर डेफिनेटली यातून आपल्याला चांगले रणजी खेळाडू, त्याचबरोबर भारताकडून प्रतिनिधित्व करणारे खेळाडू तयार होतील आणि यातून मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. याप्रसंगी सच्चिंद्र मिलमिले, जलील शेख, दीपक मोरे आदी क्रिकेटप्रेमी नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. I wish all the players all the best. Play to your best of capabilities और full sportsmanship spirit के साथ आप ये गेम खेलो. आप बहुत यंग हैं, आपके पास और ऊपर जाने का बहुत टाइम है एंड आई होप आप एंजॉय करके खेलो. विन और लूज, व्हाट इज़ इम्पॉर्टेंट कि आप कुछ ना कुछ सीख के जाओ. ओके, एंड वॉट एवर आपके गेम में आपको हेल्प करता है वो आप इधर सीखो. एंड विद दिस, विद ऑल माई बेस्ट विशेस, आई डिक्लेयर दीज गेम्स ओपन. ग्रुप में खड़े ज़्यादा कुछ मैं बोलना नहीं चाहता हूँ. ऑल द वेरी बेस्ट
कल मैंने एक मूवी देखा दंगल. कितने लोगों ने देखा दंगल मूवी? गुड. तो बेसिकली वो मूवी में एक कोई अगर स्पोर्ट्स पर्सन होना चाहता है, अगर कोई मेडल जीतना चाहता है, कोई इंडियन टीम में आना चाहता है, फॉर एग्जांपल आप लोग, कितना हार्ड वर्क एंड परसिवरेंस के साथ काम करना पड़ता है वो उसमें दिखाया हुआ है. सो मैं अभी आपके डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर साहब को मैंने बताया कि जब तक आप लोग हैं यहाँ पे, हम प्रयत्न करते हैं कि आप सब लोगों को दंगल दिखाने के लिए. ऑल द बेस्ट. कोकणातील कोकणी उत्पादनांची लोकांना माहिती व्हावी तसंच महिलांनाही माहिती व्हावी यासाठी अशा प्रदर्शनांचा उपयोग होतो असं प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बुवा गोलमडे यांनी सरस प्रदर्शन आणि विक्रीच्या सांगता समारंभात गणपतीपुळे येथे केलं. हे कारण होण्याचं मुख्य कारण असं आहे की लोकांना ह्या जगात काय काय चाललंय याची माहिती मिळावी. इथे पैसे मिळवण्याचं साधन नव्हे, पण काही जरी केलं तरी पैसे मिळायच पाहिजे आणि आपल्या मालाला विक्री व प्रदर्शन करताना आपला माल काय आहे हे पर्यटनवाल्यांना कळायला पाहिजे. आज या गणपतीपुळे घेण्याचा मुख्य हेतू असा आहे, हे पर्यटनचं हा जिल्हा आहे आणि पर्यटन या ठिकाणी गणपतीपुळेला देवाच्या दर्शनासाठी येताना काही वस्तू आपल्याला मिळाव्या घरी नेण्यासाठी, तर त्या गणपतीपुळेलाच मिळतात. म्हणून या ठिकाणी हा घेण्याचं कारण. ते 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत गणपतीपुळे येथे महिला गटाच्या प्रदर्शनाच्या सांगता समारंभात बोलत होते. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि रोपवाटिका देऊन सत्कार करण्यात आला. माननीय अध्यक्ष गोलमडे साहेब यांचं स्वागत करतोय आपल्या जिल्हा ग्रामीण विकास. यावेळी व्यासपीठावर प्रकल्प संचालक डॉक्टर विवेक पनवेलकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक संतोष ठोंबरे, ग्रामविकास विभागाच्या अधिकारी नैना बोरकर, दीप्ती पाटील, वृषाली शेटे, हिंदूराव गिरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविका डॉक्टर पनवेलकर यांनी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान यांच्यातर्फे भरवण्यात आलेल्या प्रदर्शन आणि विक्री या सरस प्रदर्शनाबाबत माहिती सांगितली. त्या दिवशी एकंदरीत परिस्थिती पाहता थोडीशी पर्यटक संख्या कमी होती आणि सर्व महिला बचत गटांमध्ये पण थोडंसं धाकधुकीचं वातावरण होत होतं की आपण एवढं मोठ्या प्रयत्नाने एवढं सर्व उभारलेलं आहे, हे याला यश येईल की नाही. परंतु लक्ष ठेवत आपण देवस्थानाच्या आवारात गणपतीच्या समोर आपण हे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि देव तसा निराश आपल्याला करणार नाही याची आम्हाला खात्री होती. आणि योगायोगाने पर्यटकाची संख्या वाढली आणि गटांमधला जो उत्साह आहे तो वाढू लागला. सुरुवातीला कुठल्याही दर प्रदर्शनाला आपला अनुभव असा असतो की सुरुवातीला पहिला दिवस मला ही जागा सूट होत नाही, मला मागं पडलो, आम्ही इथं आलो, असं गैरसमज असतात. थोडंसं त्यातून थोडासा वादविवाद होत असतो, दरवर्षी असतोच. पण जसे जसे दिवस जातात पुढे तसे गट हे या कार्यक्रमामध्ये चांगले रुळतात. एकमेकाशी जे असलेलं पहिल्या दिवशीचं जे काही वादविवाद असतात ते दुसऱ्या दिवशी संपलेले असतात आणि गट सर्व एकोपाने हा जो 7 दिवसासाठी आपण आलो एकत्र. याप्रसंगी प्रदर्शनातील उत्कृष्ट मांडणी आणि उत्कृष्ट विक्री या महिला गटाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला रुपेश चव्हाण, प्रदीप कळंबटे, अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटातील महिला, नागरिक, पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नागेश बेर्डे यांनी केलं तर आभार प्रदर्शन दीप्ती पाटील यांनी केलं.
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ग्राहकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी सदैव सतर्क राहणं काळाची गरज. ॲडव्होकेट राजशेखर मलुष्टे यांचं प्रतिपादन. भाटी येथे उभारण्यात आलेल्या महिला बचत गटातील काही विक्री स्टॉलची करण्यात आली तोडफोड. महिला संतप्त. आणि पावस येथील स्वामी स्वरूपानंदांचा वार्षिक जन्मोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात झाला संपन्न. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.